लाडकी बहीण योजनेतील अन्यायकारक अटीविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन। मंगळवारी 7 जानेवारी रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कार्यकारिणी सदस्य कुमारी प्रियंका जोशी यांच्या वतीने शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेतील नवीन अटींनुसार वगळण्याच्या निर्णयाविरोधात धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देण्यात आले। सन 2024च्या शेवटच्या अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने आगामी निवडणुकीत यश मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजनेची घाईघाईने घोषणा केली। महिलांना निवडणुकीपूर्वी 2-3 हप्ते मिळाले आणि सरकारला अपेक्षित यशही मिळाले। मात्र सत्ता स्थापन झाल्यानंतर लगेचच सरकारने या योजनेत नवीन अटी समाविष्ट केल्या, ज्यामध्ये 4चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेचा लाभ नाकारण्याचा निर्णय घेतला। कुमारी प्रियंका जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महिलांना या अटीमुळे भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना शेतीसाठी औषधे, खते आणण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात जाण्यासाठी 4चाकी वाहन आवश्यक झाले आहे। अनेक शेतकरी बँकेच्या किंवा सावकाराच्या कर्जावर जुने वाहन घेऊन शेतीची कामे करत आहेत। त्यामुळे शेतकरी महिलांना या अटीतून वगळण्याची मागणी करण्यात आली आहे। योजनेतील अटी बदलल्या नाहीत तर महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य कुमारी प्रियंका जोशी, हरीश माळी, जयश्री खैरनार, मंजुषा खैरनार उपस्थित होते। मागील सरकारने शेवटच्या अधिवेशनात 2-3 हप्ते महिलांना मिळाले। नंतर योजनेचा अपेक्षित लाभ सरकारला मिळाला, निवडणूक झाली, सरकारला बहुमत मिळाले आणि त्वरित सरकारने अटी आणि शर्ती त्यात समाविष्ट केल्या। बरं, अटी काय? तर ज्या कुटुंबात दोन गाडी आहे त्या कुटुंबातल्या महिलांना आता 1500 रुपयांचा लाभ दिला येणार। महाराष्ट्रात अनेक शेतकरी आहेत की त्या शेतकरी 50,000 1 लाख रुपये कर्जाने काढतात किंवा संबंधित व्याजाने घेतात किंवा मग अनेक ठिकाणून उपलब्ध करून 1,50,000 अर्थात 2 लाख रुपयाची गाडी घेतात। बरं, कारणही काय असतं? तर अनेक शेतकरी अत्यंत त्यांची शेती डोंगराच्या पोटाजवळ असते, त्यांना खत बियाणं आणणं, त्याचबरोबर आपलं पीक विकणं, आपल्या घरात आईबाप असणं, अनेक शेतांमध्ये सर्प विषू अशा अनेक समस्या असतात। जे आपले पाल्य आहेत त्यांना शाळेत पाठवणं, अनेक गावांमध्ये आजही महामंडळाची बस वेळेवर नसते मुलांच्या शिक्षणासाठी, अशा अनेक कारणांसाठी बिचारा शेतकरी कधीतरी 40-50 हजाराची सेकंड हँड। माझी कृपया सरकारला विनंती आहे की जी आपण अटी शर्ती लावल्या आहेत त्यातून शेतकरी महिलांना वगळण्यात यावं, शेतकरी महिलांना त्याचा लाभ द्यावा। तुम्ही काहीतरी आपला एक मीटर ठरवावं। जर समजा शेतकऱ्याचा